सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सरकारने मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं, महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर प्रस्ताव, सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी महाराष्ट्राला दारुडा करण्याची योजना, सरकार लाडक्या बहिणींचे नवरे आणि भावांना दारुडे करणार, राऊतांची टीका। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती, कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण, सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। पोलिसांना कुणाचे फोन येत होते, सीडीआर तपासा, सर्व समोर येईल, सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। मनोज जरांगे आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर, परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची तर बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ, अंजली दमानियांकडून ट्विट। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता, भाजपचे बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यानं तर काँग्रेसच्या पटोलेंनी राजीनामा दिल्यानं नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता। येणाऱ्या काळात पक्ष शिस्तीला अधिक महत्त्व दिलं जाणार, भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर, तटकरेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क। दादा भुजबळांवर नाराज अशा बातम्या बिनबुडाच्या, दादांनी केलेलं वक्तव्य कार्यकर्त्यांना उद्देशून अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोतांड, महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी, हे डोक्यात फिट करून घ्या, गोपीचंद पडळकरांचं विधान। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, त्या लोकांची आता कीव येते, माजी मंत्री दीपक केसरकरांचं विधान चर्चेत। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पूजा खेडकरचा शोध सुरू, यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांकडून तपास। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करत हत्या, भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला मृतदेह, मुख्य आरोपी विशाल गवळी पोलिसांच्या ताब्यात। सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबेना, ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार, सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि एसएमएस साठी रिचार्ज प्लॅन द्या, TRAIचे मोबाईल कंपन्यांना आदेश। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली। आठवडाभरात कांदा किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त, आवक वाढल्यानं आठवडाभरात कांद्याच्या दरात मोठी घट। जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह, मुंबईसह देशभरात सेलिब्रेशन, चर्चला आकर्षक रोषणाई। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।